विद्यार्थ्यांना जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1कडे मी येतो. आता आधी मी तुमचे 4.2 हा एक्झरसाइज घेतला होता, पण त्या प्रॉब्लेम सेटमधले पण बरेचसे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहे. फक्त 2च एक्झाम्पल लास्ट राहिले आहे. तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते असे आहे की 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिले जातात. 2 सिमिलर ट्रायंगल देऊन एका ट्रायंगलचे 3 फॅक्टर्स आपल्याला दिले जातात आणि या 2 ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा एक रेशो दिला जातो आणि आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलचे डायमेन्शन्स दिले जात नाही, म्हणजे साईड्स दिले जात नाही, अँगल्स दिले जात नाही. नंतर दुसरा ट्रायंगल एक हे जे 2 ट्रायंगल्स आपल्याला काढायला लावतात सिमिलर ट्रायंगल्स. आता बेसिकली मी तुम्हाला ट्रायंगल केव्हा काढता येतो त्याच्या बाबतीत जर आयडिया देतो. जर ट्रायंगलच्या SSS हे तुम्हाला टेस्ट माहिती आहे ना, त्या टेस्ट बाजूला ठेवा थोडंसं आणि मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. जर ट्रायंगलचे SSS दिले असतील म्हणजे साईड म्हणजे 3 साईड्स, तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो. जर आपल्याला ट्रायंगलचे SAS असे फॅक्टर दिले असतील म्हणजे 2 साईड्स आणि त्याच्यामधला अँगल, जसं आता ट्रायंगल ABC काढायला सांगितला, तर SSS म्हणजे AB, BC, AC 3 साईड्स दिल्या असतील तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. किंवा SAS अशा टाईपचे फॅक्टर्स आपल्याला दिले असतील म्हणजे 2 साईड आणि त्या 2 साईडने इन्क्लूड केलेला अँगल. जशी आता AB साईड दिली, BC साईड दिली, तर मग AB आणि BC याच्यामध्ये AB आणि BC साईड्स दिल्या, त्याच्यात B रिपीट होतो. दोन्ही साईडमध्ये B रिपीट आहे म्हणजे B हा या 2 साईडच्या मधला अँगल आहे. ह्याच्या 2 साईड्स दिल्या तर मग आपल्याला अँगल B द्यायला पाहिजे. म्हणजे मग SAS अशा पद्धतीने तुम्हाला फॅक्टर दिले असेल. किंवा मग 2 अँगल्स आणि त्याच्यामधली साईड असे 3 फॅक्टर्स द्यायला पाहिजे. समजा आता हा अँगल A दिला आणि अँगल C दिला, तर मग अँगल A आणि अँगल C मधली साईड AC तुम्हाला द्यायला पाहिजे. तर 2 अँगल्स दिले, एक साईड दिली, तर ह्या दोघांच्या मधली साईड तुम्हाला पाहिजे म्हणजे AC साईड पाहिजे. जर तुम्हाला अँगल B दिला, अँगल C दिला, तर तुम्हाला BC साईड लागेल, तरच तुम्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकता. म्हणजे जो ट्रायंगल एका ट्रायंगलचे 3 फॅक्टर्स तुम्हाला देतील, तर ते अशा पद्धतीने आहे का तुम्ही चेक करा. एक तर ते SSS असले पाहिजे. मग असे जे ट्रायंगल्स तुम्हाला काढायला येतात सिमिलर एक, मग जो ज्या ट्रायंगलचे फॅक्टर्स तुम्हाला दिलेले असतात तर ते या क्रमाने आहे का बघायचे. एक तर साईड असल्या पाहिजे किंवा 2 साईड असतील. समजा AB BC दिल्या, तर मग B रिपीट झाला, तर हा या 2 साईडच्या मधला अँगल B तुम्हाला दिला पाहिजे. मग इथे अँगल C भेटून काही फायदा नाही. AB BC दिले असतील तर अँगल C नको, अँगल Bच पाहिजे. किंवा अँगल A नको, अँगल Bच पाहिजे. जर तुम्हाला 2 साईड्स दिल्या असतील BC आणि AC, तर मग याच्यात रिपीट C झाला म्हणजे या 2 साईडच्या मधला अँगल C तुम्हाला लागेल. मग इथे अँगल A किंवा अँगल B देऊन काही फायदा नाही. तर काय आहे, तुम्हाला हे जो ट्रायंगलचे फॅक्टर्स दिले आहेत ते या क्रमाने आहे का तुम्ही बघून घेत चला. आता आपण शिकवताना सांगतोच तुम्हाला मी, जसं आता हे कन्स्ट्रक्शन आहे करायची तुम्हाला, की हा प्रॅक्टिस सेट 4.1 आहे आणि याच्यातलं पहिला एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे. तर सोल्युशन घेऊ आपण आता. तर असं असतंय, काय ते वाचून घेऊ पहिले आपण. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल LMN. 2 ट्रायंगल सिमिलर दिले असतात आणि एकाचे फॅक्टर दिले असतात. तर इथे पहा, इन ट्रायंगल ABC AB दिली आहे, AB साईड, BC दिली आहे, CA दिली आहे म्हणजे AC साईड दिली आहे. म्हणजे ट्रायंगल ABCच्या 3 साईड्स तुम्हाला दिल्या आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रायंगल ABC तुम्ही काढू शकता. मग ट्रायंगल ABC जर काढू शकता तुम्ही, म्हणजे त्याचे फॅक्टर्स जर तुम्हाला SSS असे फॅक्टर्स दिले तर ट्रायंगल ABC तुम्ही काढू शकता. मग तुम्ही ABC तर काढायचं आहेच, शिवाय LMN पण करायचं आहे. LMNचा कोणताच फॅक्टर तुम्हाला याच्यात दिलेला सापडणार नाही. ABCचे 3 फॅक्टर्स दिले, ते आपल्याला साईड अशा स्वरूपात आहेत, म्हणजे तो ट्रायंगल ABC आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. आणि LMN पण काढायचं आहे तुम्हाला, तर LMNचं काहीच दिलं नाही तुम्हाला, पण कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड LMN
ABC काढा, LMNही काढा. LMNचे मग फॅक्टर्स लागतील ना. मग काहीच दिले नाही तर एका ट्रायंगलचे फॅक्टर दिले जातात, दुसऱ्याचे फॅक्टर आपल्याला मिळवावे लागतात. आणि या दोन ट्रायंगलच्या साईड्सचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिला जातो. आता BC आणि MN हे करस्पॉन्डिंग साईड आहेत, नावानुसार करस्पॉन्डिंग्स आहे. तर BC आणि MNचा रेशो दिला आहे तुम्हाला 5:4. यात BC हा ट्रायंगल मोठा, याची 5:4मध्ये BC साईडची रिलेटेड संख्या मोठी आहे, MN साईडची रिलेटेड संख्या लहान. म्हणजे हा ट्रायंगल तुमचा पहिला मोठा आहे, ते लक्षात ठेवा. तर इथे ABCचे 3 फॅक्टर्स दिले आणि LMN ABC दोन्ही काढायच्या आणि या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा एक रेशो दिला आहे आपल्याला. तर काय करायचं, जसे ABCचे 3 फॅक्टर्स आहेत, 3 साईड्स आहेत, तशा मग LMNच्या तुम्हाला याच्या 3 साईड्स दिल्या तर याच्यात तुम्हाला 3 साईड्स भेटतील. मग याच्या 3 साईड्स माहिती आहे, याच्या 3 साईड्स काढू आणि हे दोन ट्रायंगल मग कन्स्ट्रक्ट करू. तर याच्यात सोल्युशन घ्यावं लागतं पहिले तुम्हाला. तर याच्यात पहिल्याचं आता हे एक्झाम्पल 1 आहे, याचं सोल्युशन आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप अशी आहे, पहिल्यांदा तुम्ही ABCच्या 3 साईड्स दिल्या आहेत ना, मग LMNच्या करस्पॉन्डिंग साईड्स तुम्हाला काढता येतील. याच्यात जशा 3 साईड्स दिल्या आहेत त्याचे 3 साईड्स तुम्हाला भेटतील आणि मग साईड्स माहिती आहेत दोन्ही ट्रायंगल्सच्या, तुम्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकता. तर पहिल्यांदा आता काम आहे ABCच्या फॅक्टरवरून LMNचे फॅक्टर काढणे. तर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN हे गिवन आहे आपल्याला. मग देअरफॉर ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात. AB/LM इक्वल टू BC/MN इक्वल टू AC/LN, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग बट BC/MN दिलं आपल्याला इक्वल टू 5/4 गिवन. मग हा रेशो जर 5/4 आहे तर याचा अर्थ तिन्ही रेशो 5/4 झाले, कारण मग हे दोन्ही रेशो याच्यावर आहे. तर मग देअरफॉर मी सांगतो तसं करायचं. आता देअरफॉर AB/LM इक्वल टू, आता हा जो रेशो आहे BC/MN हा 5/4 दिला आहे आपल्याला, पण हा 5/4 नाही टाकायचा इथे, इथे BC/MNच लिहायचं. इक्वल टू AC/LM इक्वल टू 5/4 असं लिहायचं. हा रेशो 5/4 दिला आहे, तर हा 5/4 लिहायला इथे, असं नाही करायचं. हे 3 रेशो सारखे आहेत आणि पैकी हा मधला रेशो जो आहे हा 5/4 आहे. मग याचा अर्थ हा पहिला रेशो, दुसरा रेशो, तिसरा रेशो, तिन्ही रेशोंची किंमत झाली 5/4. मग याच्यात किमती टाकायच्या ABच्या 3 साईड्सच्या ज्या आपल्याला दिल्या आहेत. ABC ट्रायंगलच्या 3 साईडच्या किमती आपण टाकायच्या. दॅट इज AB आहे 5.5 सेंटीमीटरमध्ये माप आहे, अपॉन LM इक्वल टू BC दिली आहे तुम्हाला 6/MN इक्वल टू AC दिली आहे तुम्हाला, AC म्हणजे CA, इथे CA म्हटलं आहे, CA म्हणजेच AC असते. हे 4.5 इक्वल टू 5/4. आता पहा इथे MN पण काढायचं होतं ना तुम्हाला, त्याच्यामुळे हा रेशो जर इथे 5/4 लिहिलं असतं तर हा रेशो निघून BC/MN निघून गेलं असतं. हे असेच ठेवायचे 3 रेशोज आणि याची किंमत 5/4 आहे, तर मग तिन्ही रेशोंची किंमत 5/4 झाली. आता हा रेशो इक्वल टू हा रेशो इक्वल टू हा रेशो इक्वल टू 5/4. याचा अर्थ झाला दॅट इज 5.5/LM इक्वल टू, हे तिन्ही रेशो जे आहे 5/4 आहेत. मग हा पहिला रेशो 5/4 घेतो, नंतर 6/MN इक्वल टू हाय रेशो 5/4 घेतो आणि 4.5/LM. मी जसं करतो तसं करायचं. बाबा मी तिन्ही रेशो, हा रेशो 5/4 घेतला, हा रेशो 5/4 घेतला, हा रेशो 5/4 घेतला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. LM × 5 म्हणजे 5 × LM इक्वल टू 5.5 × 4. या 5ला इकडे टाका. LM इक्वल टू 5.5 × 4/5. तर 5नी या 5.5ला 1.1चा भाग जातो, म्हणजेच LM इक्वल टू 4 × 1.1 म्हणजे 4.4 सेंटीमीटर. ही LM मिळाली तुम्हाला. ट्रायंगल LMNची LM साईड मिळाली. याला सोडू आपण आता इथे. हे MN × 5,
हा प्रॉडक्ट पहिले घ्यायचा, एम एन साईड काढायची आहे तर लेफ्ट हँड साईडला एम एन आलं पाहिजे. इक्वल टू 6 × 4. आता हे 6 × 4 मी इकडे घेतला तर 6 × 4 जे आहे इथे जसं 5 × 5 5.5 × 4 मी तसंच ठेवलं होतं. 5ला इकडे घेतलं कारण 5ने याला भाग जातो मला माहिती होतं. हे 6 × 4 घेतलं मी तर इकडे 5 घेतल्यावर 5ने काही 6लाही भाग जात नाही. ठीक आहे, आपण करून घेऊ 6 × 4 म्हणजे एम एन इक्वल टू 6 × 4 म्हणजे 24 आणि × 5 म्हणजे 5 म्हणजे एम एन इक्वल टू 5ने भागून टाकू. 5ने पहिले 4चा भाग जाईल 20, मग 4 राहतील, एक त्याच्यावर 0 घ्याल तुम्ही, 8चा भाग जाईल. ही भेटली एम एन म्हणजे सेकंड साईड भेटली तुम्हाला. जसे 3 फॅक्टर्स दिले होते साईड्स, 3 साईड्स ट्रायंगल ए बी सीच्या, तर एलिमेंटच्या 3 साईड्स तुम्हाला भेटतील सिमिलॅरिटीच्या रूलने. आता हे LM × 5 इक्वल टू याला ठेवतो मी 4.5 × 4 कारण हा 5 इकडे घेतला तर जसं आता इथे 5 घेतला तर 6 आणि 4ला 5ने भाग जात नाही कोणालाच, म्हणून मी याला प्रॉडक्ट घेऊन घेतला 24. इथे मी प्रॉडक्ट काही करत नाही, 5ला मी इकडे घेऊन घेतो म्हणजे कारण 5ने या 4.5ला भाग जातो. तर 5ने 4.5ला 0.9चा भाग जातो. तर 9 4 36, एकाग्रांतर डेसिमल पॉईंटमध्ये 3.6 सेंटीमीटर. तर हे असं आहे आपल्याला आता ट्रायंगल. आता याची कन्स्ट्रक्शन या ट्रायंगलचं घ्यायचे आपल्याला. आता सेकंड, दस इन ट्रायंगल ABC अशा पद्धतीने ट्रायंगल ABC मध्ये AB इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इक्वल टू 6 सेंटीमीटर, AC इक्वल टू 4.5 सेंटीमीटर दिलं होतं. अँड इन ट्रायंगल एलिमेंट LM 4.4 सेंटीमीटर, MN 4.8 सेंटीमीटर आणि LN इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. मग आता हे ट्रायंगल्स आपण दोन आता काढायचे. दोन्ही ट्रायंगलच्या साईड्स माहिती आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकता. तुम्हाला चॉप लागेल आणि स्केल लागेल. पेन्सिल लागेल आपल्याला कारण ट्रायंगलचे साईड्स तर आपण आता हे दोन्ही ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करू. याच्या रफ फिगर्स जर तुम्ही काढल्या तर ते बरं राहतं. ह्या समजा आपल्या आता रफ फिगर्स आहेत. हा मोठा आहे ना BC कारण रेशोमध्ये जी BC अपॉन MN, BC साईड शी रिलेटेड संख्या मोठी, MN शी रिलेटेड संख्याला नाही, म्हणजे हा मोठा पहिला ट्रायंगल मोठा आहे. याचा आपण रफ फिगर जर काढल्या, हा समजा ABC आहे. आणि एक काम करू आपण, ह्या फिगर्स इथे आपण रफ फिगर्स घेऊन घेऊ. ABC आणि LMN, ABC LMN असंच घ्यावं लागेल. ABC LMN 5.5 ही BC 6 आणि ही आहे 4.5. इकडे LM आहे 4.4, MN आहे 4.8 आणि ही आहे 3.6. तर ह्या रफ फिगर्स आहे आपल्या. त्या रफ फिगर पाहून मग आपण हे रफ फिगर असं इकडे काढून घ्यायचं आहे, फेर इकडे घ्यायचं. आपलं जरा उलटं झालं, आपण रफ इकडे घेतलं, आता फेर मी इकडे काढतो. ह्या रफ फिगर असे इथे घ्यायचे आणि इकडे मग फेर फिगर्स काढायचे. इथे रफ लिहायचं, रफ याच्या खाली. आता फेर फिगर काढू. BC घेऊ पहिले ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करू. BC आहे 6 सेंटीमीटर,
बी सी घेतली 6 सेंटीमीटर, बी सी मापन अंतर लिहू. आता ए बी आहे 5.5, तर कंपासमध्ये तुम्हाला 5.5 अंतर घ्यावं लागेल. हे 5.5चा चॉप मारला मी, आणि ही ए सी आहे 4.5. आता तुम्हाला 4.5चं अंतर घ्यावं लागेल. हे ए सी ए पॉईंट फिक्स करतो आपण. हा पॉईंट जिथे चॉप छेदले तो मार्क करायचा, तो तुमचा हा ए व्हर्टेक्स आहे. आणि मग हा ए पॉईंट बी आणि सीला जोडून द्यायचा. तर याच्या बाजूला हा ए बी सी झाला, याच्या बाजूला एम एन घेऊ आपण पहिले 4.8. सेंटीमीटर ही एम एन आहे. आता एल एम आहे 4.4. कंपास लागेल आपल्याला. .4 सेंटीमीटर. हा 4.4 सेंटीमीटरचा चॉप मारला मी. आणि मग राहिली आता एल एनची लांबी आहे 3.6 सेंटीमीटर. हा पॉईंट आहे तुमचा, हा एल पॉईंट. एल जोडून घ्या एम आणि एनला. आणि आता याचे मापं लिहून टाका. ही साईड होती तुमची 6 सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर रफमध्ये नाही लिहिलं चालते, इथे लिहावं लागेल. ही 5.5 सेंटीमीटर, आणि ही आहे 4.5 सेंटीमीटर. आणि इथे पण लिहून घ्या. एम एन आहे 4.8 सेंटीमीटर, एल एम आहे 4.4 सेंटीमीटर, ही जी साईड आहे ही आहे 3.6 सेंटीमीटर. तर मुलांना ह्या फेअर फिगर्स आहेत, याच्यामध्ये मापं लिहावं लागते. आता बघा काय झालं होतं, हे 2 ट्रायंगल सिमिलर होते. ए बी सीचे डायमेन्शन्स 6 फॅक्टर्स असतात. एकूण 3 अँगल्स 3 साईड, 6पैकी 3 फॅक्टर्स विशिष्ट क्रमाने द्यावे लागतात. एक तर 3 साईड्स किंवा 2 साईड त्यांच्यामधला अँगल, किंवा दोन अँगल्स त्यांच्यामधली साईड, 2 अँगल्स त्यांच्यामधली साईड, 2 अँगल्स त्यांच्यामधली साईड. ए आणि बी दिला, अँगल ए अँगल बी दिला तर साईड ए बी लागेल. अँगल ए अँगल सी दिला तर साईड ए सी लागेल. अँगल बी अँगल सी दिला तर साईड बी सी लागेल. तर या गणितामध्ये ए बी सीच्या 3 साईड्स दिल्या होत्या. मग ए बी आपण सिमिलॅरिटीचे रूल वापरून ए बी सीच्या 3 साईड्सवरून, ह्याच्या ज्या ए बी सीच्या 3 साईड्सवरून एलिमेंटच्या 3 साईड्स काढल्या. आणि एलिमेंटच्या 3 साईड्स काढल्यावर मग ट्रायंगल ए बी सीच्या 3 साईड्स माहिती होत्या, एलिमेंटच्या आपण काढल्या, आणि हे 2 ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केले सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊ. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे काय नाही ते बघू. हे पहा ट्रायंगल्स दिले आहेत पी क्यू आर आणि एल टी आर. तर हे नाव याच्यामध्ये पहा एक व्हर्टेक्स तुमच्या लक्षात आलं असेल तर आर व्हर्टेक्स कॉमन आहे. पी क्यू आर एल टी आर यांच्यामध्ये आर व्हर्टेक्स हा कॉमन आहे. जर कॉमन केव्हा असतो, सेम व्हर्टेक्स असेल आणि सेम क्रमांकावर असेल तर तो कॉमन असतो. तर पी क्यू आरमध्ये आर 3ऱ्या क्रमांकावर आला, एल टी आरमध्ये आर 3ऱ्या क्रमांकावर आला. तर याचा अर्थ हा आर व्हर्टेक्स जो आहे हा तुमचा
कॉमन व्हर्टेक्स आहे. मग हे जे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असतं हे टिपिकल एक्झाम्पल असतं. तर हे एक्झाम्पल पी क्यू आर एल टी आरमध्ये आर कॉमन आहे. असंच यांच्यात नाही आहे कॉमन कोणीच. ए बी सी आणि एलिमेंटमध्ये एकही व्हर्टेक्स यांचं कॉमन नव्हतं. आर एस टी आणि एक्स वाय झेड एकही व्हर्टेक्स कॉमन नाही आहे. ए एम टी आणि ए एच ई याच्यामध्ये पण ए व्हर्टेक्स कॉमन व्हर्टेक्स आहे. तर हे जे दोन आहेत हे चॅलेंजिंग टाईपचे असतात. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आता हा प्रॉब्लेम घेऊन टाकू आपण आर एस टी आणि एक्स वाय झेड याच्यात एकही व्हर्टेक्स कॉमन नाही आहे. म्हणजे तर बघू कोण्यातरी एका ट्रायंगलचे तुम्हाला फॅक्टर्स दिले असतील. तर इन ट्रायंगल आर एस टी आर एस दिलेली आहे. आर एस टीचे फॅक्टर्स दिले आहे म्हणजे पहिल्याचे आर एस साईड दिली आहे 4.5 सेंटीमीटर. मग आर एस टी म्हणजे एस अँगल दिलेला आहे आणि एस टी साईड दिलेली आहे 5.7 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात हे फॅक्टर्स आहेत एस एस. म्हणजे दोन साईड्स आहेत आणि एक अँगल आहे. मग असं असतं दोन साईड आणि एक अँगल दिला असेल या दोन साईडच्या मधला अँगल आपल्याला लागेल. म्हणजे आता बघा आर एस आणि एस टी ह्या दोन साईड्स दिल्या आहे एक अँगल दिला आहे. तर आर एस आणि एस टी याच्यामध्ये एस हा व्हर्टेक्स रिपीट झाला म्हणजे आर एस आणि एस टी यांच्यामधला या दोन साईडच्या मधला अँगल आहे एस अँगल. आणि तो एस अँगल द्यायला पाहिजे तर दिलेला आहे आर एस टी म्हणजे एस अँगल दिलेला आहे तुम्हाला. 3 लेटर्स नेम दिलेलं आहे त्याचं 40 डिग्री. म्हणजे आर एस टीचे फॅक्टर्स कसे दिले आहेत दोन साईड्स दिल्या आहेत आणि त्या दोन साईडच्या मधला अँगल दिलेला आहे. पुन्हा मी रिपीट करतो आर एस आणि एस टी अशा दोन साईड आहेत आणि याच्यामध्ये एस व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन आहे. म्हणजे या दोन साईडच्या मधला अँगल झाला एस अँगल. मग दोन साईड दिल्या असतील तर त्यांच्यामधला अँगल दिला पाहिजे तरच तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो. तर इथे दिला आहे आर एस आणि एस टीच्या मधला अँगल एस आहे. तर तो अँगल एस म्हणजेच आर एस टी 3 लेटर नेममध्ये दिलेला आहे 40 डिग्रीचं. म्हणजे ट्रायंगल आर एस टी तुम्हाला या 3 फॅक्टरनी कन्स्ट्रक्ट करता येतो. तर जसे आर एस टीचे 3 फॅक्टर्स तुम्हाला दिले आहे तसे एक्स वाय झेडचे 3 फॅक्टर तुम्ही काढणार आहे. आर एसची करस्पॉन्डिंग साईड जी आहे ती आहे एक्स वाय. तर तुम्हाला एक्स वाय साईड भेटेल. आर एस दिली आहे तर तुम्हाला एक्स वाय साईड भेटेल. नंतर एस टीची करस्पॉन्डिंग साईड आहे वाय झेड तर तुम्हाला वाय झेड साईड भेटेल. आणि एसचा करस्पॉन्डिंग अँगल वाय आहे. तर एस तुम्हाला दिला आहे तर वाय तुम्हाला काढता येईल. म्हणजे जसे आर एस टीचे 3 फॅक्टर आहेत दोन साईड त्याच्यामधला अँगल तसे एक्स वाय झेडचे एक्स वाय साईड तुम्हाला भेटेल आर एसची करस्पॉन्डिंग साईड. एस टीची करस्पॉन्डिंग साईड वाय झेड भेटेल. म्हणजे एक्स वाय आणि वाय झेड भेटले दोन साईड तर एक्स वाय आणि वाय झेडमध्ये वाय रिपीट झाला. म्हणजे एक्स वाय आणि वाय झेडच्या मधला अँगल वाय आहे तर तो अँगल तुम्हाला वाय भेटेल कारण तुम्हाला एस अँगल माहिती आहे. तर एसची करस्पॉन्डिंग असलेला वाय अँगल तुम्हाला काढता येईल. म्हणजे जसे याचे 3 फॅक्टर दिले दोन साईड त्याच्यामधला अँगल तसे एक्स वाय झेडच्या दोन साईड तुम्हाला भेटेल आणि त्याच्यामधला अँगल भेटेल. आणि मग आपण ते दोन ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करू. तर कसं असतं दोन ट्रायंगल सिमिलर दिले असतात एकाचे फॅक्टर्स दिले असतात दुसऱ्याचे फॅक्टर आपल्याला मिळवावे लागतात. आणि या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा एक रेशो दिला असतो. पहा इथे आर एस एक्स वाय करस्पॉन्डिंग साईड आहेत यांचा रेशो दिला आहे 3/5. तर पहिल्यांदा सोल्युशन घ्यावं लागेल मला या एक्झाम्पलमध्ये. तर सोल्युशन असं घेतो आहे मी तुमचं लक्ष असेल तर हे थर्ड एक्झाम्पल घेतो आहे आपण सोल्युशन की फर्स्ट स्टेप घेईल मी ट्रायंगल आर एस टी इज सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय झेड गिवन. देअरफॉर आता इथे 3 साईड्स दिल्या होत्या तर याच्या ट्रायंगलच्या याच्या 3 साईड मिळाल्या. याच्या 2च दिल्या आहेत याचे 2च भेटतील. मग याचा एक अँगल आहे त्याचा एक अँगल काढता येईल. तर देअरफॉर ट्रायंगल सिमिलर आहे तर करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतील. आर एस अपॉन एक्स वाय हे कॅपिटल एक्स वाय कॅपिटल लेटर घ्यायचे एस टी अपॉन वाय झेड इक्वल टू आर टी अपॉन एक्स झेड करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग बट आता या 3पैकी एक रेशो दिला आहे आपल्याला. कोणता दिला आहे आर एस अपॉन एक्स वाय. आर एस अपॉन एक्स वाय इक्वल टू 3/5 गिवन. आता इथे बघा करस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो आहे याच्यामध्ये आर एसची रिलेटेड संख्या लहान आहे एक्स वायची रिलेटेड संख्या मोठी आहे. म्हणजे हा आर एस साईड असलेला म्हणजे आर एस टी ट्रायंगल छोटा आहे. एक्स वाय साईड असलेला एक्स वाय झेड ट्रायंगल मोठा आहे. म्हणजे पहिला छोटा आहे दुसरा मोठा आहे. रफ फिगर काढताना लक्षात घ्यावं लागेल. मग देअरफॉर आता हा रेशो दिला आहे
तर मग देअरफॉर हा रेशो जर 3/5 आहे तर तिन्ही रेशो सारखे आहेत, मग तिन्ही रेशो 4/5 होतील, 3/5 होतील. देअरफॉर RS अपॉन X तिन्ही रेशो लिहून घ्यायचे इक्वल टू तिन्ही रेशो लिहून घ्यायचे इक्वल टू ST अपॉन YZ इक्वल टू RT अपॉन XZ इक्वल टू 3/5. आता ज्या साईड्स दिल्या आहेत RSTच्या त्या टाकायच्यामध्ये, दॅट इज RS दिलेली आहे आपल्याला, RS आहे 4.5 टाकून देतो. RS दिली आहे तर XY भेटेल तुम्हाला, RSची करस्पॉन्डिंग साईड. ST दिली आहे का? हो दिली आहे 5.7, तर मग ST तर YZ भेटेल तुम्हाला. आणि इकडे RT दिली नाही आहे, आणि मग RT दिली नाही, दोनच साईड्स दिले होते आपल्याला. RT दिली नाही तर XZ काढता येणार नाही, म्हणजे हा रेशो तुमचा RT अपॉन XZ. RTच माहीत नाही तर XZ मिळणार नाही, म्हणजे 3/5. इथे दोनच साईड दिले आहेत RSTच्या, तर तुम्हाला XYZच्या दोनच साईड्स भेटतील. देअरफॉर हा पहिला रेशो जो आहे 4.5 अपॉन XY इक्वल टू 3/5 अँड 5.7 अपॉन YZ इक्वल टू 3/5. तर हे सेपरेट सोडू आपण आता. XY इंटू 3 इक्वल टू 4.5 इंटू 5. आता 3 या 4.5ला भाग जातं, तर हा प्रॉडक्ट काही करत नाही बसत मी. XY इक्वल टू 4.5 इंटू 5 बाय 3. 3नी 4.5ला 1.5चा भाग जातो, आणि 15 75, तर एका घरानंतर डेसिमल पॉईंट येईल. तर XY इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. तर याला असं इकडे YZ इंटू 3 इक्वल टू 5.7 इंटू 5. आता 5.7 म्हणजे 57ला पण 3नी भाग जातो, म्हणजे YZ इक्वल टू, तर हा प्रॉडक्ट करावू नये आपण, 3ला इकडे घेऊन घेऊ. 5.7 इंटू 5 बाय 3. 3ने याला 19 त्रिक 57, ते 1.9चा भाग जातो, आणि 19 पंच होतात 95, तर 95 एका घरानंतर डेसिमल पॉईंट येईल. तर YZ इक्वल टू 9.5 सेंटीमीटर. आता हे जशा RS आणि STच्या करस्पॉन्डिंग साईड तुम्हाला मिळाल्या, आता तिसरी साईड RT तर काही मिळणार नाही तुम्हाला, RT दिली नाही तर XZ मिळणार नाही. मग आता दोन साईड्स मिळाल्या तुम्हाला XYZ ट्रायंगलच्या, एक XY आणि YZ. तर आता XY आणि YZच्या मधला अँगल, जसं इथे RS आणि STच्या मधला अँगल S दिला आहे, तसं इथे XY आणि YZच्या मधला अँगल Y आपण काढू. इथे घेऊ आपण, अँड अँगल RST दिला आहे तुम्हाला. RST हा कॉन्ग्रुएंट असेल, हे पहा RST अँगल कॉन्ग्रुएंट असेल XYZ अँगलसोबत. का कॉन्ग्रुएंट आहे? हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे दॅट इज, याचा अर्थ झाला मग मेजर अँगल RST कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे मेजर्ससारखे आहे. आणि देअरफॉर अँड मेजर अँगल RST हा दिला आहे RST तुम्हाला 40 डिग्रीचा. मग देअरफॉर मेजर अँगल XYZ इक्वल टू 40 डिग्री. जसे RSTचे 3 फॅक्टर्स होते, RS साईड, ST साईड आणि या दोघांचा मधला अँगल RST, तसे XYZचे 3 फॅक्टर्स भेटले, XY साईड, YZ साईड, आणि या दोघांच्या 2 साईडच्या मधला अँगल XYZ. तर आता आपण हे इकडे लिहून घेऊ. सेकंड स्टेप, आणि मग ते 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. सेकंड स्टेप घेतो. दस अशा प्रकारे दस करून इथे घ्या. इन ट्रायंगल RST, RS साइड ये है 4.5 सेंटीमीटर, नंतर ST साइड 5.7 सेंटीमीटर, आणि RS आणि ST यांच्यामधला अँगल S म्हणजेच RST अँगल दिला तुम्हाला 40 डिग्री.
अँड हे गिवन आहे, अँड इन ट्रायंगल XYZ XY ही आहे तुमची 7.5 सेंटीमीटर मिळाली आहे तुम्हाला. नंतर YZ मिळाली आहे तुम्हाला 9.5 सेंटीमीटर. आणि XY आणि YZ यांच्यामधला अँगल XYZ जो RSTचा करस्पॉन्डिंग अँगल होता. आणि करस्पॉन्डिंग अँगल सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा भेटला होता तुम्हाला 40चा. आता इथे पहा RSTच्या साईड्स लहान आहे, XYZच्या साईड्स मोठ्या आहे, म्हणजे याच्यामध्ये RST हा ट्रायंगल लहान आहे. तर रफ फिगर रफ असतात, तर त्या अशा घेऊन घेऊ आपण. हा एक फक्त आपल्याला ते अंदाज घ्यायला असते असे. हा आहे मग RST, आहे XYZ. तर RS दिली आहे तुम्हाला 4.5 आणि ST दिली आहे तुम्हाला 5.7 आणि हा अँगल आला आहे तुमचा 40चा दिला आहे तुम्हाला. तर XY मिळाली तुम्हाला 7.5, YZ 9.5 आणि हा अँगल XYZ मिळाला तुम्हाला 40 डिग्रीचा. तर याच्यामध्ये पहा हे एका ओळीमध्ये बसतील का तुमच्या, कारण हे 5.8 आणि 9.5 म्हणजे हे झाले 5.7 आहे. 7 आणि 5 12, 9 ने 1 10 आणि 5 15 आणि 1 16 म्हणजे 16 सेंटीमीटर असतील आपल्याकडे. 16 सेंटीमीटर एका ओळीमध्ये बसू शकतात म्हणजे. तर पहिले मग ST ट्रायंगल काढून घेऊ आपण. किती आहे त्याची ही पहिली साईड, एकाच ओळीवर घ्यायची, दोन्ही बसतात आहे. हे रफ फिगर पाहून फेअर फिगर काढायचे. खाली घेतो जरा, कारण 7.5 9 वगैरे साईड्स आहेत. तर पहिले RSTची ST साईड घेतो. ही आहे 5.7. आणि इकडे हे बसते का बघून घेतो. YZच्या बाजूला जर काढायचं तर ती 9.5 आहे, बसते आहे. मोठी लेंदी साईड बघा, हे 9.5 बसतं आहे. हे इकडे ST आणि हे आहे YZ. एक कंप्लीट करून घेऊ आता ही RS साईड आहे 4.5, म्हणजे इथून RS 4.5चं चॉप मारावं लागेल मला. हा मारला मी. आणि ही चुकतं आहे माझं जरा. तर आपल्याला प्रोटॅक्टर लागेल इथे, S अँगल घ्यावं लागेल, RST. तर इथून मला मोजावं लागेल 40 डिग्री, 10 20 30 आणि 40. आणि हा 40 डिग्रीचा अँगल करणारा डिग्रीचा अँगल करणारा रे काढला. आता या रेवरती 40 डिग्रीच्या अँगलवर R पॉईंट आहे आणि RS अंतर आहे 4.5. हा असा मी आता 4.5चा चॉप काढला. हा जिथे छेदला हा आपला R पॉईंट आहे. या Rला मी आता T सोबत जोडून घेतो. हा झाला RST. आता अँगल Y हा किती डिग्रीचा आहे, 40 डिग्रीचा आहे. हा पण 40 डिग्रीचा अँगल करणारा रे काढून घेतो. हा जरा मला मोठा घ्यावा लागेल. आता X पॉईंट याच्यावर आहे आणि XY अंतर 7.5 आहे. तर त्याला 7.5 अंतर घ्यावं लागेल.
7.5चं मला चॉप मारावं लागेल. हा चॉप इथे छेदला तर हा पॉईंट असेल एक्स. कॅपिटल लेटर घ्यावं लागतील XYZ, कारण हे व्हर्टायसेस कॅपिटल लेटरमध्ये असतात. आता हा एक्स जोडावा लागेल मला झेडसोबत. हा झाला RST आणि हा XYZ. डायमेन्शन्स टाकतो. RS दिली होती 4.5 सेंटीमीटर, ST दिली होती 5.7 सेंटीमीटर आणि हा RST अँगल दिला होता 40 डिग्रीचा. RSवरून XY आपण मिळाली होती आपल्याला 7.5 सेंटीमीटर. नंतर STवरून आपल्याला YZ मिळाली होती 9.5 सेंटीमीटर आणि हा अँगल 40 डिग्रीचा. हा RST म्हणजे S अँगल आणि Sचा करस्पॉन्डिंग अँगल Y आहे म्हणजेच XYZ. तर याच्यावरून आपण हा अँगल घेतला होता. तर हा ट्रायंगलचे डायमेन्शन्स 2 साईड अँगल दिला होता. ह्या 2 साईड मिळवल्या, अँगल आपण काढला. अशा पद्धतीने हे तुमचं 2 ट्रायंगल इथे तुमचं एक्झाम्पल हे संपलं. आता आपण जरा प्रॉब्लेम सेट हे जे सेकंड एक्झाम्पल आहे आणि फोर्थ आहे, याच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे, ह्याची कन्स्ट्रक्शन वेगळी असते. आता इकडे जो येऊ जरा आपण हे पाय ABC LBN, इथे सुद्धा B अँगल जो आहे हा कॉमन अँगल आहे. त्याच्यामुळे ही कन्स्ट्रक्शन पण तुमच्या सेकंड आणि फोर्थसारखी आहे. इथे एक म्हटलं आहे PYQ ट्रायंगल दिला आहे आपल्याला. त्याची PY साईड दिली आहे, YQ साईड दिली आहे आणि PQ म्हणजे PY, YQ आणि PQ साईड दिली आहे. आणि मग एक ट्रायंगल XYZ काढायचा आहे PYQला सिमिलर, आणि XYZ आणि PYQ यांच्यामध्ये पण Y अँगल, Y पॉईंट हा कॉमन पॉईंट आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही कन्स्ट्रक्शन्स त्या कन्स्ट्रक्शनसारखे आहेत. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॉमन व्हर्टेक्स जर असेल 2 ट्रायंगलमध्ये तर ते कसे काढायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये